शिंगणापूर जलजीवन मिशन योजनेची मुख्य जलवाहिनी वारंवार फुटण्याला ठेकेदाराचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. ठेकेदाराने केलेल्या चुकीच्या कामाचे भोग बिचारे शिंगणापूरवासीय भोगत आहेत. जलजीवनची मुख्य जलवाहिनी फुटल्याने गेल्या 1.5 महिन्यापासून गावात पाणी टंचाईच्या झळा अधिकच तीव्र झाल्या आहेत. अशातच ही जलवाहिनी पूर्णतः कधी दुरुस्त होईल हे माहीत नाही. सध्या जलवाहिनी दुरुस्तीसाठी रस्त्याची बेसुमार खुदाई झाली असून नेमकी गळती कुठून होत आहे हे शोधण्यात ठेकेदार अपयशी ठरला आहे. अशातच ही जलवाहिनी वारंवार फुटण्याचे एक महत्त्वाचे कारण समोर आले आहे. अभियंत्यांच्या मते पाईपला बट जॉईंट आवश्यक होते, मात्र ठेकेदाराने कपलर पाईप जॉईंट केले आहेत. पाण्याच्या प्रेशरमुळे कपलरमधून गळती लागत आहे. जलवाहिनी दुरुस्तीच्या कामाची अधिकाऱ्यांनी पाहणी करून ठेकेदाराला दुरुस्तीचे निर्देश दिले आहेत. शिंगणापूरमध्ये आत्ता जे रायझिंग मेनला लिकेजेस लागलेले आहेत त्याबाबत ठेकेदारांना साऊंड सेन्सरचं मशिनरी वापरून लिकेज शोधण्यासाठी निर्देश दिलेले आहेत. त्याप्रमाणे लिकेज शोधल्यानंतर ते लिकेज काढता येईल. शिवाय रायझिंग मेनला जिथं जिथं कपलर जॉईंट आहेत ते चेंज करून बट जॉईंट करायला सूचना दिलेल्या आहे. जे लिकेज झालेलं आहे ते लिकेज सापडल्यानंतर त्याचं रिझन आपल्याला समजेल. कारण काही दुरुस्त्या ग्रामपंचायतीकडून रस्त्याची कामं झालेली आहेत, क्रॉसिंगला RCC पाईप वगैरे टाकलेले आहेत. त्याबाबत काम करताना जर काही लिकेज झालं असेल असण्याची शक्यता आहे, पण ते सापडल्याशिवाय आपण त्यावर ठोस बोलू शकतो. ठेकेदाराच्या चुकीच्या कामामुळे ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले आहे. आता पुन्हा जलवाहिनीसाठी खुदाई झाल्याने नव्याने केलेला रस्ता देखील खराब झाला आहे. ठेकेदाराने जलजीवनचे आत्तापर्यंत किती काम केले, शासनाकडून पैसे किती अदा झालेत हे पाहूयात BPNच्या पुढील बातमीपत्रात. BPNसाठी शिंगणापूरहून विजय यशपुत्र.